नमस्कार. नगर परिषदेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आज नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अंबेजोगाई शहरात पार पडली. अंबेजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी नंदकिशोरजी मुंदडा यांची वर्णी लागली आणि अंबाजोगाई शहरवासियांनी परिवर्तन जनविकास आघाडीचे 11 नगरसेवक सभागृहात पाठवले. तर निवडणूक रिंगणात उतरलेल्या लोकविकास महाआघाडीचे नेते राजकिशोरजी पापा मोदी यांना नगराध्यक्षपदासाठी जरी पराभव पत्करावा लागला असला तरी अंबाजोगाई शहरवासियांनी लोकविकास महाआघाडीचे तब्बल 20 नगरसेवक सभागृहात पाठवलेले आहेत. आणि यामुळेच उपनगराध्यक्ष पदासाठी राजकिशोर पापा मोदी गटाचे दिनेश भराडिया यांची बिनविरोध निवड झाली. यातच नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमध्ये नंदकिशोरजी मुंदडा यांच्या गटाला संजय गंभीरे यांच्या रूपाने एक स्वीकृत नगरसेवक मिळाला. तर मोदी यांच्या गटाकडून स्वतः राजकिशोर पापा मोदी आणि बबन भैया लोमटे या 2 स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात संधी मिळाली. आज नगर परिषदेच्या विषय समित्याच्या निवडीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या निवडी पार पडल्या. यामध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी स्वतः नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा हे राहणार असून त्यांच्या सहकार्याला या समितीमध्ये दिनेश भराडिया, त्याचबरोबर संगीता दाजीसाहेब लोमटे, नजीर मुन्ना पठाण, ॲडव्होकेट विकास काकडे, शेख शमीम शेख रहीम, गणेश देशमुख, राजपालजी जावळे, रेखाविलास जाधव या सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी दस्तूरखुद्द उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांची निवड करण्यात आली असून नियोजन समितीच्या सभापतीपदी विकास काकडे यांची वर्णी लागली आहे. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी सौ संगीताताई दाजीसाहेब लोमटे यांची निवड करण्यात आली असून बांधकाम सभापतीपदी मुन्ना पठाण यांची निवड करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदी शेख शिरीन शेख अशफाक यांची निवड करण्यात आली असून शिक्षण व क्रीडा सभापतीपदी शेख शमीम शेख रहीम यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवकपदी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते शेख रहीम यांची वर्णी न लागल्याने मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा पुरेपूर फायदा उठवत लोकविकास महाआघाडीचे नेते राजकिशोरजी पापा मोदी यांनी लोकविकास महाआघाडीच्या गटनेतेपदी सय्यद ताहेर यांची केलेली निवड आणि आज ज्या काही विषय समित्यांच्या निवडी झाल्या यामध्ये 3 विषय समितीच्या सभापतीपदी 3 मुस्लिम समाजाच्या सदस्यांना दिलेलं प्रतिनिधित्व हे राजकिशोर पापा मोदी यांची एक प्रकारे मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी केलेली राजकीय खेळी आहे हे मात्र निश्चित. धन्यवाद.